खणा नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे। हा उपचार शास्त्र समजून अनुभवपूर्ण केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो। पुढील ज्ञान माहिती वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी। देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय? देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे व कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय। देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते। आता हीच देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत। देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते। एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत। नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी। नंतर ताटातील ह्या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवी समोर उभे राहावे। देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी। यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते। ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत। देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे। ओटी भरताना हाताची ओझळ छातीसमोर ठेवून उभे राहावे। देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ। नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते। हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते। तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते। वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात। या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आप तत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात। त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक कवच निर्माण होण्यास सहाय्य होते। तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते। हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मृदेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते। तसेच मनोमय कोशातील सत्व कणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते। या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो। देवतेकडे येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणाऱ्यांच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा देवीप्रती भाव जागृत होतो। यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते। जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते। तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात। त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो। विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो? त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगांचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते। पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करणारे रंग त्या देवीच्या तत्वाशी संबंधित रंग दिलेले आहेत। 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते, कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीचा तारक किंवा मारक या रूपांनी जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते। देवीचे तत्व, तत्वाशी संबंधित रंग आणि रंगाचे प्रमाण टक्केवारीमध्ये। श्री दुर्गा देवी तांबडा म्हणजे थोडा लालसर 2. श्री महालक्ष्मी त्यामध्ये तांबडा प्लस केशरी हे दोन्ही रंग। तांबडा रंग 60% आणि केशरी रंग 40% श्री लक्ष्मी तांबडा आणि पिवळा, तांबडा 40% आणि पिवळा 60%। श्री सरस्वती पांढरा, महासरस्वती पांढरा आणि तांबडा 60 आणि 40 प्रमाणात। श्री काली जांभळा, श्री महाकाली जांभळा प्लस तांबडा 80% मध्ये आणि तांबडा 20% मध्ये।
देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते? देवीला 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे, देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि गुरुकृपा योगाप्रमाणे समष्टी साधना करणाऱ्या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते, कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडांप्रमाणे साधना करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे योग्य आहे. 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रंगांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. 9 वारी साडीतील 9 वार स्तर हे देवीचे कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात. 9 वारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गा देवीला तिच्या 9 अंगांसह म्हणजेच 9 रूपांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. 9 हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतो. देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो? त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी ब्रह्माच्या शक्तीशी निगडित आहे. ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे. रामकृष्ण हरी.